ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। बेलतरोडी परिसरात एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। नागपूर शहराला मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन शक्ती सुरू करण्यात आला आहे। या मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये छापा टाकला। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नरेंद्रनगर येथील लोटस सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये देह व्यापाराचा अड्डा सुरू होता। पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता संकेत सुनीलराव टवळे नावाचा आरोपी तिथे ग्राहकांसाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे आढळले। तो पीडित महिला आणि मुलींना कमी वेळात जास्त पैसे कमवण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत होता। या कार्यवाहीत पोलिसांनी 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। आरोपींकडून 2 मोबाईल, 1 DVR आणि इतर साहित्यांसोबत एकूण 28,458 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी संकेत टवळे विरुद्ध बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही जी कारवाई आहे ती काल दिनांक 6/8 रोजी झालेली आहे। आपल्या नरेंद्रनगरमध्ये एक PNG लेआउट आहे। यामध्ये एक लोटस सर्व्हिस अपार्टमेंट म्हणून एक अपार्टमेंट आहे। त्यामध्ये स्पॉट ऑन नावाचं एक गेस्ट हाऊस हॉटेल आहे। तो हॉटेल मालक आहे संकेत ढवळे। हा कधी ऑनलाईन किंवा अशी बुकिंग देऊन कपल्सला तिथे थांबवत होता। पण आमच्या फंडरकडून आम्हाला असं माहिती मिळाली की हा ज्या गोरगरीब महिला राहतात त्यांना पैशाचे आमिष देऊन त्या महिलांची सर्व्हिस ग्राहकाला पुरवून त्यांच्याकडून देह व्यवसाय करतो। त्याप्रमाणे काल दुपारी आम्ही आमचा बोगस फंडर ग्राहक तिथे पाठवला। त्या संकेत ढवळेने त्याला एक महिला प्रोव्हाइड करून दिली आणि त्यानुसार ती आमची कारवाई काल झाली। आरोपी याच्यामध्ये जो हॉटेलचा त्या गेस्ट हाऊसचा ओनर आहे संकेत सुनील ढवळे, वय 30 वर्ष, राहणार उंटखाना, मेडिकल चौक, नागपूर, याला आरोपी केला आहे। त्याच्याविरुद्ध बेलतरोडी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 413/25 कलम 413(2) BNS आणि बाकी 3, 4, 5, 7 पिटा ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये मी स्वतः, माझ्यासोबत API नन्नावरे, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, लक्ष्मण चौरे, नितीन वासने, प्रकाश मातनकर, महिला पोलीस हवालदार आरती चव्हाण, लता गवई, चालक पोलीस महिला अंमलदार पूनम शेंडे असा स्टाफ होता। ऑपरेशन शक्ती अंतर्गत नागपूर पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। यामुळे अशा गैरकृत्यांना आळा घालण्यास मदत होईल।